लघुग्रहांना नावं देणं सुद्धा शक्य असतं. हो, तर एखाद्या सामान्य माणसाला खूप कुतूहल निर्माण झालं, की हो माझ्या नावाचा एक लघुग्रह असावा असावा. किंवा प्रियजनाच्या नावाचा एक लघुग्रह हो, असावा. हो. तर कसा होईल माझ्या नावाचा ग्रह? हां, तर त्याला असं आहे, की काही साइट्स आहेत आणि त्या साईटवरती तुम्ही जायचं. त्यांच्याकडे घेतलेले इमेजेस असतात. आता त्याला एक पद्धत असते, हं. की तुम्ही त्याचे इमेजेस घ्यायचे. मग तिथे काय करतात, की ताऱ्यांची जी आहे जागा आकाशातली ती बदलत नाही. पण बरोबर. लघुग्रह, ग्रह, धूमकेतू ह्यांची जागा बदलत असते. तर करतात काय, की आज एक आकाशाचं इमेज घ्यायचं. घेतलेली असते त्यांनी. मग 4 दिवसांनी आणखीन किंवा 2 दिवसांनी आणखीन एक त्याची इमेज घेतलेली असते. आणि मग ती इमेज घेऊन कंपेअर करायचं. त्याच्यामध्ये जर समजा एखादी नवीन पदार्थ असेल, एखादा लघुग्रह असेल, तर तो तुम्ही नोट करायचा आणि त्या संस्थेला पाठवायचं. मग साधारण 2-2.5 वर्षांनी त्याचा परत शोध ते लावतात आणि असं लावलं तर मग तो त्या लघुग्रहाला काय नाव द्यायचं हे तुमच्याकडे येऊ शकतं. आता अगदी आमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की आमची जी टीम आहे हं. मग तेव्हा मी बंगलोरमध्ये होतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्समध्ये. तर तेव्हा आमची जी 5 लोकांची टीम होती, तर पहिला लघुग्रह भारताच्या भूमीवरनं शोधणारे आम्ही होतो. आम्ही 5 जण 4 जण होतो. आणि मग त्याला पहिल्या लघुग्रहाचा क्रमांकसुद्धा 1430 होता आणि मग त्याला गणितज्ञ रामानुजनचं नाव देण्यात आलं. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी आम्ही काहीतरी 6-7 लघुग्रहांचा शोध लावला होता. तर एका लघुग्रहाला आम्हा तिघांचं नाव देण्यात आलं आहे. तर माझ्याबरोबरचे कलीग म्हणजे एक मूर्ती म्हणून होते आणि एक कुपुसामी. तर त्याला मोपाकू म्हणजे मूर्तीचा MU, परांजपेचा PA आणि कुपुसामीचं KU. तर अशा आमच्या तिघांच्या नावाचा एक एक लघुग्रह आहे, की जो आकाशात फिरतोय. तर असं कोणालाही करता येतं. हं. शोध लावला तर त्याला स्वतःचं नाव लिहिता येतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन, की जर तुम्ही दुर्बिणीतनं आकाश निरीक्षण करून जर एखादा धूमकेतू शोधलात, तर तुम्हाला इतका वेळ लागतच नाही. हं. जो कोणी व्यक्ती धूमकेतू शोधतो, त्या व्यक्तीचं नाव ऑटोमॅटिकली त्या धूमकेतूला देण्यात येतं.